आणि आता 3 षटकार जर मारले तर नागेशजी पालवे यांच्याकडनं 2000 मिळतील. आणि आज सॅटरडे आणि उद्या सुपर संडे. षटकार मारा बक्षीस मिळवा, सोप्पं गणित. चला मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय अष्टविनायक कन्सल्ट संघाकडून आर्यन. स्ट्राइक एंडला सूरज, स्फोटक फलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र सूरज अंग्रे मोठा मासा गळायला लागलाय. कमॉन डीजे. शुभमने मात्र चेंडूला सन्मान देण्याचं काम केलंय. लॉंग ऑफला खेळून काढलाय. निश्चित स्वरूपात पहिली धाव नोंदवण्याचं नक्कीच काम केलंय. 1 धाव मिळाली बीसीसी परळी बी या संघाला. आणि आता खऱ्या अर्थाने ज्याच्यावरती बक्षीस लागलंय आमचे मामा मंगेश मामा तळेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारला 500. तुषार कोळी मात्र ऑन स्ट्राइक आलाय. शुभम साठी सुद्धा बक्षीस लागलंय मंगेश मामा तळेकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारला 500. इथे लोअर फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि काय घडलंय, ओ माय गॉड. इथे मात्र तुषारला मात्र माघारी परतावं लागेल. कमॉन डीजे. नक्कीच गमावला तर 5,500 रुपये एंट्री फी आहे, हे गमावतील. त्यामुळे व्यवस्थितपणे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मान्यवर हे बक्षीस लावतच असतात आवडत्या खेळाडूवरती, परंतु आपलं संयम जो आहे, आपलं जे लक्ष जे आहे ते नक्कीच धावांवरती असणं गरजेचं आहे. केतन पोपट खऱ्या अर्थाने मैदानावरती येतोय, एक अनुभवी असा फलंदाज. परंतु केतनसाठी मात्र आता बक्षीस लागलंय पंकज देसाई यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. केतन पोपट एक अतिशय अनुभवी असा फलंदाज आहे. नक्कीच आपण पाहतोय सेकंड डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानात एंटर झालाय. नेक्स्ट बॉल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आर्यनचं मात्र इथे. आणि इथे मात्र काय घडलंय, केतन पोपट हळूवार पावलाने मैदानामध्ये एंटर झालाय, पण आता वेगाच्या पावलाने मैदानाच्या बाहेर जाते. कमॉन डीजे. तोपर्यंत नक्कीच बीसीसी परळी बीच्या डगआउट मध्ये चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आहे. अक्षय नकाते मात्र आता मैदानात एंटर झालाय. जबाबदारी घेऊन खांद्यावरती 3 महत्वाच्या विकेट नक्कीच गेल्यात. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे.
आर्यनचं मात्र कौतुक करावं लागेल, ज्याने 3 महत्वाच्या विकेट आतापर्यंत मिळवल्यात. आडव्या बॅटने खेळला यावेळेस चेंडू आपण पाहतोय नक्कीच जबरदस्त थ्रो म्हणावा लागेला. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने सरसरत गेलाय. पंच धावा किती टोटल? चौकार तर हा नक्कीच आलाय, पण टोटल धावा किती? येस, 5 धावा मिळतायत. नव संजीवनी देणाऱ्या या 5 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. अक्षय नकाते मैदानामध्ये आलाय जबाबदारी खांद्यावरती घेऊन. त्याला सुद्धा माहितीये की बऱ्याच वेळा अशा लो स्कोरिंगच्या मॅचेस फसलेल्या सुद्धा आहेत. काल सुद्धा आपण पाहिलं बीसीसी परली ए च्या विरोधात जय हनुमान देसाईपाडा संघ खेळला मैदानावरती. 40 धावा लो स्कोरिंग टोटल होती, परंतु मॅच फसली. सरळ बॅटने खेळला यावेळी चेंडू आपण पाहतोय नक्कीच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानामध्ये? अगोदरच एक तर विकेट गेलेले आहेत आणि इथे मात्र अतिघाई आणि संकटात नाही अशी गत झाली असती. आता यदा कदाचित जर ही रनआउटची विकेट आली असती तर, परंतु आता आपण नक्कीच पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलंय बीसीसी परली बी या संघाची 8 धावसंख्या. देऊयात संधी आपण डीजे ऑपरेटरला. हजर, एक धाव मिळाली. एका धावेवरती समाधान बीसीसी परळी संघाची. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 9 धावसंख्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अक्षय नकाते मात्र येतोय. त्याच्या खांद्यावरती आणि शुभमच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर आहे. अक्षयला सुद्धा माहिती आहे की मागे 3 विकेट नक्कीच गेलेले आहेत महत्वाच्या. इथून जबाबदारी घेऊन खेळावं लागणार आहे. अरुण माने पुन्हा एकदा सज्ज. राज शिंदे आपण पंकज देसाईंशी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि संतोष माने आपली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडतोय. चेंडू मात्र आता आलाय हा डॉट, निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. आणि इथे मात्र काय घडलंय, ज्याच्यावरती जबाबदारी होती इथे मात्र निराश होऊन मात्र मैदानाच्या बाहेर मात्र परततोय. अक्षय नकाते मात्र इथे बाद झालाय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये आशिष सागर.
धावसंख्या स्थिर, धावसंख्या 9 पाहतोय आपण. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत अरुण माने अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतायत. अनुभवाचा वापर इथे करताना दिसतायत. कट करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेस मात्र चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मधून ट्रॅव्हल झाला. येतोय हा 4 धावांसाठी नवसंजीवनी देणारा बीसीसी परळी बी साठी खणखणीत दणदणीत चौकार. कमॉन डीजे. बाबा तू तुझं कमव. येस, नेक्स्ट बॉल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये आशिष सागर मात्र इथे निराश होऊन आता माघारी परततोय. कम ऑन डीजे. स्वागत आहे. इथे मात्र एकाच्या एक पाठोपाठ मात्र विकेट जातात बीसीसी परळी बी संघाच्या आपण पाहतोय. आणि आता मैदानामध्ये एंटर झालाय खऱ्या अर्थाने बीसीसी परळी बी संघाचा कणा मांडला जाणारा महत्वाचा खेळाडू अभिषेक गुप्ता. धावसंख्या आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. येणारे 3 षटक अजून बाकी आहेत. अभिषेक गुप्ता नक्कीच मैदानामध्ये जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. तेरा धावा स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. येस, शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत अरुण माने मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आणि इथे मात्र काय घडलंय, अभिषेक गुप्ता मैदानात आला होता, LBW च्या स्वरूपात मात्र इथे बाद होतोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. म्हणून सातत्याने आम्ही सांगत असतो समालोचन करत असताना, खेळ कोणताही असू द्या प्रतिस्पर्धी संघाला कधी कमी समजायचं नाही. धावसंख्या मात्र इथे झाले 2 षटकाच्या अंती 13 धावसंख्या. विकेट आतापर्यंत गेलेत, 6 विकेट गेलेले आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 16 धावा. इथे मात्र बीसीसी परळी बी संघाची बाजू मात्र आता संकटात अडकलेली आहे. धनंजय देशमुख आणि बंटी कडू यांच्याकडून जयदत्त शेलारच्या 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. संकटात सापडला यावेळेस बीसीसी परळी बी संघ. इथे मात्र खऱ्या अर्थाने शनिवारचा दिवस, बजरंग बलीचा वार संकट मोचक बनावा लागेल. शुभमला आणि जयदत्तला मात्र पार्टनरशिप बनवावी लागेल. 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगलाय मैदानावरती. शुभम साठी बक्षीस नक्की झालंय. षटकार शुभमने मारला तर बाळूशेठ गुप्ता यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि मंगेश मामा तळेकर यांच्याकडनं सुद्धा 500.
गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आर्यन. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच एक धाव काढली. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतंय. शुभमला माहिती आहे जरी कितीही पैसे माझ्यावरती लावले परंतु यावेळेस गरज सध्या माझी संघाला आहे. मला संघाला जिंकून द्यायचंय. वैभव देसाई यांच्याकडनं सुद्धा बक्षीस लागलंय जयदत्त शेलारसाठी 3 लागोपाठच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईक एंडला जयदत्त शेलार. पॉइंटच्या दिशेला चेंडू ढकलून काढला. यावेळेस मात्र नक्कीच पाहतोय आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगलं नक्कीच सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. अशाच आता 1-1 2-2 धावांची गरज असेल बीसीसी परळी बी संघाला, कारण की संघ अडचणीत सापडलाय. महत्वाच्या 6 विकेट मात्र गेलेले आहेत. या जोडीवरती मात्र आता ही पूर्ण मॅच अवलंबून असेल शुभम आणि जयदत्त, कारण की कांसळ संघाच्या गोलंदाजांनी अतिशय जबरदस्त कामगिरी केलंय. 29 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 6 विकेट घेतल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावांची गरज आहे 13. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय येस पंचांनी मात्र आता इथे रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल वेस्ट हाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. परंतु ही एक धाव नक्कीच कंप्लीट आहे. धनंजय देशमुख आपण यायचंय. येस आपण रिव्ह्यू घेतलाय फक्त चेक केलं जाईल वेस्ट हाईट आहे की नाही. आणि डिसिजन येतोय वेस्ट हाईट नक्कीच चेंडू वरती आहे. त्यामुळे आता नो घोषित करण्यात येईल. म्हणजे धावून काढलेली 1 आणि नो ची अशा टोटल मिळतील 2 धावा. आणि आता शुभमला मात्र संधी आहे की या फ्रीच्या चेंडूवरती जे लागलेले पैसे आहेत ते कमवून घेण्यासाठी, कारण की आता फ्रीचा चेंडू आहे. इथे संधी मात्र आता आहे. धावसंख्या 2 ने वाढते. 18 धावसंख्या. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. परंतु येणारा चेंडू जो आहे फ्रीडचा चेंडू आहे. इथे मात्र संधी असेल शुभमला मोठा फटका मारण्यासाठी. निश्चित स्वरूपात आर्यन कशा पद्धतीने चेंडू टाकतोय ते आपण पाहणार आहोत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दंडित करता येतं. प्रीतम पाटील सर अतिशय जबरदस्त पंच ऑफिशियल्स पंच. पुन्हा एकदा नक्कीच फ्रीड कंटिन्यू राहणार आहे. याही वेळेस मात्र पुन्हा एकदा संधी असेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. फ्रीडचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. आणि या वेळेस मात्र बक्षीस लागलं होतं मंगेश मामा तळेकर यांच्याकडनं 500, बाळूशेठ गुप्ता यांच्याकडनं 500, 1000 रुपयाचा मंत्र नक्कीच इथे मात्र मानकरी ठरतोय तो म्हणजे शुभम गुप्ता. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 धावा बनवावे लागतील. विकेट फक्त आपल्याकडे उरल्यात 3. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, परंतु काय घडलंय तर हा झेल झाला असता तर नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट